मंचर नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी रजनीगंधा बानखिले यांच्यासह 12 नगरसेवक उभे असून या सर्व जागा चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी वर्तवला आहे। काल मंचर येथे झालेल्या सभेनंतर वातावरण बदललेले असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे पारडे जड झाले आहे। प्रचार करताना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असे मत बाळासाहेब बानखिले यांनी व्यक्त केले। आम्ही ज्यावेळेला फिरलो अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी परिस्थिती आहे आणि निश्चित प्रकारे 2 तारखेला मतदान होणार आहे आणि 3 तारखेला आपण पाहाल की निश्चित प्रकारे हे आमचे 12च्या 12 उमेदवार आणि नगर अध्यक्षपदाच्या ह्या उमेदवार रजनीगंधा राजाराम बानखिले या निश्चित प्रकारे भरघोस मताने त्या ठिकाणी विजयी होतील अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे। महाविकास आघाडीची सभा झाली आणि त्या सभेनंतर आज सकाळपासून एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या मंचर शहरामध्ये झालेलं आहे, जेणेकरून लोकांचे फोन बरेचशा विचारणा या ठिकाणी झाले की सभेचं नियोजन आणि सभा एकदम चांगली झालेली आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी 11 नंबर वार्डमध्ये आज या ठिकाणी संतोष बेके हे या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हावरती उभे आहेत आणि रजनीगंधा बानखिले या नगर अध्यक्षपदाच्या ह्या उमेदवार आहेत आणि आत्ता एकंदरीत आम्ही हा वार्डमध्ये फिरण्याचं चालू केलेलं आहे। अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतोय आणि लोकांचं देखील एक चांगलं त्याच्या माध्यमातून एक चांगले बोलले जात आहे का तुम्ही एक कालची सभा चांगली झालेली आहे, वातावरण तुमच्या दृष्टीने चांगलं झालेलं आहे आणि त्या पद्धतीने असा प्रचार आमचा चालू आहे।